तिकडे तिकडे व्हायचं पोरांना तिकडल्या खोलीत 4 वेळा सांगितलं मला इथं व्हिडिओ बनवायचा इथंच येते ती तिकडे वा त्या व्हिडिओला एक मुहूर्त आला एक 10 वेळा मी चालू करतोय आणि बंद करतो या प्रियंका अय पोरे तू पहिले इथं काय शिकार तुझे त्या वेळा सांगतोय तुला कधीपासून सांगतोय अर्धा तास झालं तुला व्हिडिओ बनवायचा आहे हा तिथंच गोल गोल येडं घालतोय कुत्र्यावने किचन मध्ये पोर तिकडे काढ गॅस बंद नको करायचं आता कुठं चालली मोबाईल फोडीन मी मोबाईल नाही हातात दार लावत होते जर वेळेची तुझी ही बोंब या व्हिडिओ बनवा घेतलं की कपाट उघडती नटती लिपस्टिक आणि कुठं लालीन दिसतंय का कुठं नाही दिसलं म्हणून काय करत होते ते फनीन फिनी फिरवली की डोक्यावनं 6 वाजता केलंय कधी झाल्या 6 वाजता 6 वाजता पण किती वेळ झाला मी म्हणतो इथं 9 वाजल्या व्हिडिओ बनवायचा गाम निघलं माझा 10 वेळा सांगतोय ती बंद कर ही बंद कर पोर तिकडे ढकल गॅस फुल होता डाळ होती मग तुम्हाला हाका मारलं की लगेच जेवा का गॅस बंद करू का नको पोरगी होते काकाला मीनाक्षी वहिनी आहे की तिथं मीनाक्षी वहिनी करते तरी तू तिथंच ही करती या बिचाराला एकटीलाच करून द्यायचं का मग त्याला ते लिहून देतात बघत बघत बरोबर 1-2 लेकरांनी ती झालं खरं इथं व्हिडिओ बनवायचा ना मला आली ना मग मी आता काय बोलू मला काय माहित काय बोलायचं काय बोलायचं समजा विसरून गेलो मी काय माझी युट्यूब फॅमिली समजा विसरलो हसाव का रडावं तुम्हाला हसाव का रडाव डोक्यात दगड घाल माझ्या मग तुझ्या मनाजोग होईल 10 वेळा तुला सांगतो सारखी बोंब ओरडलं का पोरगी रडते हळूने बोला रोजची तुझी बोंब आहे ती व्हिडिओ बनवाय बसलं कुठं वडणीच सापडा नाही कुठं काय पोरायची सापडा नाही कांगवा सापडा नाही तुम्ही सांगता का आधी तसलं डोक्यात घालून येऊन बसता कामात असला नाही आली लवकर गॅस बंद करतो पण तुम्हाला बरं बस झालं महाभारत बरं गेलं काय झालं पोरे गबस काय बोलणार आहे काय माहित आता व्हिडिओ बनवतो गबस तू तसला गुरकू नको काय तिकडे घेऊन जा तिला काय झालंय ताव धराय काय माहिती उगाच या मला काम करते तुम्हाला काय झालंय का की ताव मग मी काय झोपलो फिपलो काय सगळं कसा गेला ते कळालं नाही तरी मला कुठे गेलो माहिती आहे पोराला घेऊन तेव्हा तुझ्या जीवाला सुख लागलंय की सुख नाही लागलं तासभर भांडी घासली किचन गार्डनला नेली इकडे मॉलला फिरवले पांड्याला बोलून घेतला इकडे समधी लेकर खाऊन पिऊन आणले तेव्हा तुला सुख लागलं या सुख नाही लागलं काम जरा मनाचं वगैरे झालं चेष्टावर घेऊ नका तिथं दिसलं माझ्या चेहऱ्यावर जेव्हा हसतो तेव्हा काय असतं आणि जेव्हा रागात असतो तेव्हा काय पोरगी रडते ओरडू नका गे काय झालं नाही तुला लेकरला खवता वेळ ती मीनाक्षी वहिनी करते तिकडं वहिनी ह्या पोरीला घ्यावं तिकडं आईच्या वरची तू मायली की तशाच झालंय तरी काय तू पडतीस ना पोरगीला दे इथं येऊन बस आलं की बाहेर काय झालंय पोर मला कार किती दिलाय त्यांनी ताप किती दिलाय तिकडं 4 लेकर सांभाळून समधी मॉल मधली बघायला लागली समधी म्हणायला लागली आई कुठं सोडली बर बर ये चल चल लवकर दे तिथं आता काय बोलाव इथं झालं तुम्हाला सांगतो 4 मिनिटं 5 मिनिटं महत्वाचा विषय सांगा ती आई जाऊन बसली तिकडं जिंतीला तिला सांगितलं की तू इथं ये बाबा तिथं त्या पूजाचं दुखतंय ते पिवड्या बारीक तोंड करून बसले पोर आजार आहे ती तिथं जाऊन बसलेली रक्षाबंधनला तिकडं कोंड्याला सुरली ह्याने नेऊन पांड्याने तिकडं राख्या बांधून झाले 4 दिवस झाले तिथं राखीची गाठ तिला सुटा नाही वाटतंय इथं या भावाने काय अर्धा एकर लावला काय समजा घरदार लावला आईच्या नाव काय की अजून आहे ना इकडं रक्षाबंधनला गेलेली इथं पोराला सांभाळायला तिकडं पिवड्याला घेऊन इकडं पांड्या शूटिंग करतात ती माझ्या जीवाला माहिती आहे काय चालू आहे ती घरात
आज व्हिडिओ सुद्धा नाही, टायमिंगच नाही तर कुठनं टाकता व्हिडिओ. बरेच युट्यूब फॅमिली म्हणजे सोमा दादा तुम्ही व्हिडिओ आजचा टाकला का? अहो मला कटिंग करायची हो का म्या, हे बघा हो का कट मारलाय, मसाज केली आज. मला नको का मला हे करायला, मला टाइमच भेटा नाही. हे जो दुखतं ही देती लेकरं माझ्याकडं, समधी फिरवून आलेत म्या बाहेरून. दुखत नाही म्हणून नाही, कामले होतं म्हणलं तिला बाहेर नेलं अगं काम मीनाक्षी वहिनी करू लागतील का बाळा तुला? तरी पण सगळं त्यांनाच करून द्यायचं का? करू दोघी लागतं दोघी आहे त्याला का? सरळ सांगा की होत नाही, मी हॉटेलवरनं समजा आणतो. नको. हात मग दोन हा मग बस. आईला कॉल केलता का? केलता की कधी येणार आहे? यायचं नाही, विचारलं दुखत होतं म्हणलं बरं आहे का हे. ताईंचा सागर आलाय का? काय माहिती, ताईंनी आता व्हिडिओ टाकल्यावर थंबनेल दिसला होता, मग तो व्हिडिओ नाही बघितला. स्वयंपाक करत करत थंबनेल. सागर आलाय वाटते, मग आई पण आली असं. सागर कुठं आला? हा? सकाळी दुपारी सोन्याला सोन्याचा फोन आलता, राखी बांधा येणार होता ना. तुझ्या वडिलाला कॉल केलता, कुठे गेलं ती? इथून आपण तिकडे रक्षाबंधनला गेल्यावर कुठे इथं गेलं, तुझ्या बहिणीपाशी खेडमध्ये गेलं डायरेक्ट तिकडे गेलं? काय तिला फोन केला ते पण नीट नाही बोलत, त्याच्यामुळे नाही नसते म्हणली नाही तर. मग रात्री तिला काय झालंय? ती का नीट बोला नाही तुला? काय माहित आता. सरळ बोलली, नीट बोलली तर कॉल कर, नाही तर तू काय कॉल फील करू नको. तिला सुखाने जीवन जगू दे. सोन्या म्हणला तिला त्रास फिरास होता असला तुझा काय फोनचा फिनचा तर तुझ्या बहिणीला पूजाला तर कॉल कर, नाही तर कॉल फील करू नको. तिचा आला मनाने तर 4 शब्द बोल. पहिली बोलत होती नीट ना, चांगलं बोलाय. काहीतरी डोक्यात दुसरं त्याच्यामुळे. मग विचार काय नक्की प्रॉब्लेम काय? काय दाजी चुकलं का माझं? काय कशाला का सुपारीला बोलवलं नाही म्हणून? त्याच्या आधीपासूनच नाही बोलत ती. नाही ना, मग विषय केला पुरतच बोलते. बरं जाऊ दे मग, त्याचा लय विषय घेऊन उडवला. बोलली बोल, नाही बोलली राहू दे. असं ते तिच्या कामात नादात मध्ये काय तिला काय टॉर्चर करू नको, त्रास देऊ नको. चट नीट झाल्यावर कॉल करेन काय. मला बसाय टाइम मिळाला, कोणाला फोन करू? इथं लका तर मला हाताला लागलंय मित्रांनो. हे बघितलं, हे बघितलं इथं काय लागलं? काय लागलं तुला? आता शिक दिसलं का? तुम्ही चाला आताशी घरी, किती 6 वाजता गेल्याला, आता आलात 9 वाजता. आला असं हे तर जेवण बसलाय. विषय आता काय बोलाव, काय बोलायचं आता? मला काय माहित तुम्ही काय बोलणार आहे आता. काय मलाच बोलणार? माहित असतात तुमचं. राहू दे आता. आता काय करतो, बोलतच नाही. काय बोलायचंय ना मला, मी डायरेक्ट उद्याच्याला माझ्या 12च्या ब्लॉग मध्ये बोलतो. जरा मला महत्वाचा विषय बोलायचं होतं. हा, मला तिकडनं कॉल आलाय, डोकं हल्लंय माझं. काय झालं? काय झालं आता? इथं टाइम नाही, इथं 8 मिनिटं झाले. आला कोणाचा कॉल पण झाला? कोणाचा आला तुला पण माहित आहे चांगलं, कोणाचा आला आणि काय झालं. मला कसं माहित तुम्ही बाहेर असलं कोणाचा आला? म्हणून तर तुला घेऊन मला बनवायचं, इथं सांगायचंय ती खरं खोटं. नीट सांगत नाहीत, नुसतं वरडता. मग माणसाच्या जीवाला हुरहुर लावता. अगं जलम तर वरडतच आलोय ना मी. हा, म्हणून तुला वरडलेलं दिसतो या. पोरगी रडायला लागली, पोरीला ताण लागली. ए तू उठ, तू उठ मायापासून, उठ 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 उठ. तोंड दाखवून तिकडं हो, कशाला माझ्या कामाचा तिकडं हो. हो तिकडं ती पोरगी तू बघ. करत होती. ते उठ, चल तिकडे. पाऊस आला. पाऊस आला फिला तिकडं बेडरूम मध्ये सुद्धा येऊ नको एवढं झोपाय. तू तिकडं हॉल मध्ये काशी कर तुझी. डोकं खाती या. क्वार्टर डे कुणी केले? पावसाला म्हणते मला, ऊन पडलंय बाहेर. 9 वाजले संध्याकाळच्या, म्हणजे ऊन म्हणजे ते उजेड पडलाय. हे काय मित्रांनो माहिती आहे का काय? आता काय विषय बोलायचा होता मला महत्वाचा. जाऊ दे, आज तर काय बोलत नाही मी डायरेक्ट उद्याच्या 12च्या ब्लॉगमध्ये बोलतो. मला जरा बोलायचंय, बोलतो मी काय आहे ते. चला.